आहोत लोकसभा निवडणुकीत उबाटापेक्षा शिवसेनेचा स्ट्राईक रेट अधिक असल्याचं म्हणत खासदार श्रीकांत शिंदेंनी उबाटावर निशाणा साधला। उबाटा कोणाच्या मतांमुळे निवडून आलेली आहे हे सर्वांनाच ठाऊक असल्याची टीका त्यांनी केली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदेंनी मुंबईतील दिंडोशी, जोगेश्वरी, अंधेरी पूर्व या 3 मतदारसंघाचा आढावा घेतला आणि या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उबाटावर निशाणा साधला। दरम्यान याबाबत डॉक्टर श्रीकांत शिंदेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजित मांढरेंनी। लोकसभेमध्ये जर पाहिला आपण तर उभाटापेक्षा चांगला स्ट्राईक रेट जो आमचा राहिलेला आहे आणि उभाटाच्या ज्या जागा निवडून आल्या मुंबईमध्ये ते कोणाच्या मतांमुळे निवडून आले आता हे जगजाहीर झालेलं आहे। कोणाचे वोट ट्रान्सफर झाले, मराठी माणूस कोणाच्या बाजूने उभा राहिला हे आता मला वेगळं किंवा सांगण्याची गरज नाही किंवा कोण तुम्हाला अॅनालिस्ट नको, स्पेशलिस्ट नको त्याच्यामध्ये, कारण की मराठी माणूस जो आहे हा पूर्णपणे शिवसेनेच्या मागे, खऱ्या शिवसेनेच्या मागे, बाळासाहेबांच्या विचाराच्या मागे उभा राहिला। जर आपण पाहिलं MMR रिजन, ठाणे, कल्याण डोंबिवली असेल, कोकण असेल, तिथे सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत शिवसेनेला मिळालेल्या आहेत। लोकांनी ते दाखवून दिलेलं की शिवसेनेच्या खऱ्या शिवसेनेमागे कोण उभा आहे ते आणि कोणाची किती ताकद आहे। तर मला वाटतं आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी करतोय की ते कोणाला शह देण्याच्या या दृष्टिकोनातून नाही, पण आमच्या जागा ज्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील शिवसेनेच्या याच्यासाठी पूर्ण ताकदीनिशी जे आहे हे माननीय मुख्यमंत्री तर काम करतातच आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे कार्यकर्ते जे आहेत हे झोकून देऊन काम करतोय। आपल्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे साहेब, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई 2 लोकसभा मतदारसंघांमध्ये जवळपास 12 विधानसभा, यापैकी 5 विधानसभाचा आपण आढावा घेतला। कशा रीतीनं आढावा घेतला आणि काय समस्या किंवा कशा रीतीने कार्यकर्त्यांनी आपल्याकडे मांडणी केली? जनसंवाद यात्रेचा हा 3रा टप्पा, या 3ऱ्या टप्प्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा जनसंवाद यात्रा आम्ही पार पाडतोय। प्रत्येक विधानसभेमध्ये आम्ही जातोय, लोकांशी बोलतोय, कार्यकर्त्यांशी बोलतोय, तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचतोय, त्यांच्याशी बोलतोय। असं होतं की नेहमी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा होते, पण त्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर विधानसभेच्या काय समस्या आहेत, ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे, पक्ष संघटना कुठे आहे, किती ताकदवर आहे, काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, काय त्याचे करेक्शन केले पाहिजे, योजना ज्या आहेत सरकारच्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, लेख लाडकी योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, या सगळ्या पोचतायत का, कशा प्रकारे राबवली जाते। आणि त्याचबरोबर आता नवीन उपक्रम जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राबवलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट, त्या भेटीला सुरुवात झाली आहे का, त्या मतदारसंघामध्ये असे काय प्रश्न आहेत, हाऊसिंगचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, काही पाण्याचे प्रश्न आहेत, SRA, म्हाडा, हे सगळे विषय जे याच्यावरती सविस्तर चर्चा होते आणि सविस्तर चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो, जेणेकरून त्याच्यावरती देखील निर्णय जे आहेत हे सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री घेऊ शकतील। हर्षद गोरकासह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।